न्यायालयाने फ्लेक्स बेकायदेशीर लावता येत नाही असं सांगितल्याच्या नंतर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुंड पद्धतीने कायद्याचा भंग करत फ्लेक्स लावले, त्यावर लिहिलं हम हिंदू है हिंदी नहीं। हे सांगण्यामागचं तात्पर्य भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणे, दोन भाषेतील लोकांमध्ये वाद निर्माण करणे एवढंच नाही तर हे एका अर्थाने जातीय तेढ सुद्धा निर्माण करण्याचं कृत्य आहे। म्हणून राज ठाकरेवर एफआयआर झाला पाहिजे। नुसता राज ठाकरे का एफआयआर असा प्रश्न जर कोणी उपस्थित करत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध सरकार ह्या केसमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। जेवढा जो कोणी जाऊन दंगल किंवा म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याला इन्स्टिगेट करणारा सुद्धा कारणीभूत असतो, तेवढाच गुन्हेगार असतो। म्हणून राज ठाकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर राज ठाकरेला विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं मनोबल खचवणे थांबवण्यासाठी, त्याचबरोबर पालकांमधली भीती थांबवण्यासाठी, त्याचबरोबर पुस्तक विक्रेत्यांना एक त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, अरे आजूबाजूला दारूची दुकानं आहेत ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना, तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानगी कुठे जाते? पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल? अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा। ही ज्ञानार्जनाची नगरी आहे मुंबई, ते न करता तुम्ही धमक्या देताय। त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना प्रतिबंध केला पाहिजे। हे करत असताना आज आम्ही पोलिसांना नॅशनल पॉलिसी दिलेली आहे 2020 ची एज्युकेशन पॉलिसी, त्यांना त्यांच्या पोलिसांना अभ्यास करून राज ठाकरेवर कारवाई करण्यासाठी। एवढंच नाही तर जी शासन निर्णय झाला, ज्या शासन निर्णयाच्या आधारे हिंदी भाषा जी अभ्यासक्रमात आणण्यात आली तो शासन निर्णय सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि एकूण ही सगळी कार्यप्रणाली पाहता राज ठाकरेवर कारवाई व्हावी ह्याकरिता आज आम्ही तक्रार दाखल केलेली आहे।